हत्तींचा बंदोबस्त करा, अन्यथा शेतकऱ्यांच्या येऊ घातलेल्या तीव्र आंदोलनाचा सामना करा, असा एल्गार देत दोडामार्गमधील हत्तीबाधित शेतकऱ्यांनी वनक्षेत्रपाल कार्यालयावर धडक दिली। त्यामुळे हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्ष आता दिवसेंदिवस तीव्रच होत चाललाय। दोडामार्ग तालुक्यातील आयनोडे हेवाळे बाबरवाडी परिसरातील हत्तीबाधित शेतकऱ्यांनी वन विभागाविरोधात एल्गार देत येथील वनक्षेत्रपाल कार्यालयावर धडक दिली। हत्तींचा बंदोबस्त करा, अन्यथा शेतकऱ्यांच्या येऊ घातलेल्या तीव्र आंदोलनाचा सामना करा, असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला। आयनोडे हेवाळेचे प्रभारी सरपंच संदीप देसाई यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी वनक्षेत्रपाल सचिन आठवले यांची भेट घेतली आणि निवेदन दिले। तिलारी खोऱ्यातील हत्तींमुळे शेती बागायती उद्ध्वस्त झाल्या आहेत। शेतकरी देशोधडीला लागलाय। हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचलाय। त्यामुळे हत्ती पकड मोहीम राबवा, तोपर्यंत शेती बागायती आणि वस्तीमध्ये हत्ती येऊ नये यासाठी सौर ऊर्जा कुंपण उभारा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। गेले अनेक महिने तिलारी खोऱ्यातील अनेक गावे हत्तींच्या दहशतीखाली आहेत। हत्तींकडून भात शेतीवर डल्ला मारला जातोय, नासधूस केली जाते। माड, पोफळी, केळी, साग, काजू आदी भुईसपाट करण्याचा सपाटा हत्तींनी लावला आहे। दुसरीकडे वन विभागाचा बंदोबस्त आणि उपाययोजना कमी पडतायत। या स्थितीत हत्तीबाधित क्षेत्रात जगणे म्हणजे मृत्यूचा पावलापावलावर सामना करणे आहे। त्यामुळे हेवाळे, बाबरवाडी, आयनोडे आदी परिसरातील शेतकऱ्यांनी वन कार्यालयावर धडक मोर्चा काढला आणि वनक्षेत्रपालांकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले। त्यानंतर वनक्षेत्रपाल सचिन आठवले यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली। सौर ऊर्जा कुंपणाऐवजी सिमेंट पोलचे कुंपण प्रभावी ठरेल, त्यासाठी आणि हत्ती हटाव मोहीम राबविण्यासाठी आवश्यक प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले। आज आपल्या वनक्षेत्राच्या ऑफिसवरती, कार्यालयावरती हेवाळे बाबरवाडीतील सर्व ग्रामस्थ हत्तींचा उपद्रव जो चाललेला आहे त्याचा बंदोबस्त करावा आणि संपूर्ण पीक शेतीला आपल्या संरक्षण मिळावं आणि त्याची कार्यवाही ताबडतोब व्हावी। त्याचबरोबर जी तुम्ही ठोस उपाययोजना जी करणार आहात ती कालांतराने वेळ होईल त्याला होण्यासाठी, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये जी भात पाणी पीक शेती वगैरे सर्व तयार झालेले आहे आणि शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निघण्याची वेळ आलेली आहे। अशामध्ये त्यांनी जी वर्षभर केलेली मेहनत आहे ती फुकट जाणार आहे। त्याचबरोबर जी शासन आपल्याला अनुदान देतं कुठल्याही नुकसान भरपाईचं, ते एकदम अल्प म्हणजे काही एक नगण्य स्वरूपात आहे। त्याचे ठोस ज्याप्रमाणे पिकाचं जी खरेदी होते त्या प्रमाणात भाव मिळावा, त्याची नुकसान भरपाई मिळावी। त्याचबरोबर ज्या इतर झाडाचं उत्पन्नाचं नुकसान भरपाई मिळत नाही आहे, अशा सर्व नारळी, पोफळी वगैरे ही सर्व जी झाडं आहेत यांचं, शिवाय बांबू याचं जे उत्पन्न आहे, सागवानाचं उत्पन्न आहे, काजूचं उत्पन्न आहे, इतर बागायतीचं उत्पन्न आहे, याचं काहीही मिळत नाही। नवीन झाड लावलं तर त्याचं उत्पन्नाचं काहीच मिळत नाही। जवळजवळ गुंठ्यामागे 200 रुपये शासन देते आणि जवळजवळ 3 ते 3,500 रुपयेचं मालमत्ता असते। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला कागदपत्रच बनवायला जर 200 रुपये गेली तर मग त्याच्याकडे राहिलं काय आणि त्याच्या पदरात पडणार काय? ही परिस्थिती पूर्णपणे शासनाने हाताळावी आणि याच्यावर ताबडतोब कार्यवाही करावी। यासाठी आज शासनाच्या या दरबारी म्हणजे वनक्षेत्राच्या कार्यालयावरती हा आमच्या बाबरवाडी हेवाळ्यातील सर्व ग्रामस्थ इथे येऊन त्यांच्याशी आपलं निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना एक ताकीद दिलेली आहे सरकारला की आमची काहीतरी तुम्ही ही चांगल्या प्रकारे पुढचा प्रस्ताव मांडून याच्यावरती ठोस उपाययोजना मांडावी आणि ताबडतोब याच्यावर कार्यवाही कारण आत्ता सध्या शेती संपूर्ण पिकायला आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये जर याच्यावर कार्यवाही झाली नाही तर उग्र आंदोलन करण्याशिवाय आमच्यासोबत पर्याय नाही आहे। हत्ती प्रभावित क्षेत्रातील लोकांनी आज संदीप देसाई, सरपंच हेवाळे आणि त्या गावातील ग्रामस्थांनी मला एक निवेदन दिलेले आहे। त्याबद्दल त्यांनी हत्ती मोहीम राबवावी जशी माणगाव खोऱ्यात राबवली होती आणि त्याकरता सौर कुंपण किंवा सिमेंट पिल्लर किंवा प्रभावी उपाययोजना राबवावी। जर राबवली नाही तर एक जनआंदोलन करण्यात येईल याबाबत सूचना दिलेल्या आहेत। सदरचा प्रस्ताव मी तयार करून आणि ज्या वनपरिषद स्तरावर ज्या उपाययोजना राबवता येईल त्याकरता वन कर्मचाऱ्याचे गस्तीपथक तयार करणे हे सुद्धा गस्तीपथक यापूर्वी तयार केलेले नाही। गस्ती योग्य चालू आहे आणि जिथे जिथे हत्तीचा प्रादुर्भाव आहे तेथील शेतकऱ्यांना फटाके आणि मिरची वगैरे असे साधन सामुग्री देण्याच्या उपाययोजना तात्काळ उपाययोजना करण्यात येईल आणि जे
जे वरिष्ठ स्तरावर सुद्धा यांचा प्रस्ताव तयार करून याचा पाठपुरावा करणे. बऱ्याच ठिकाणी असे आढळले आहे की सौर कुंपण जे आहे हे सुद्धा लावून ते प्रभावीपणे त्याची उपाययोजना झालेली नाही आहे. बऱ्याच ठिकाणी हत्तीने सुद्धा सौर कुंपण तोडून हत्ती आतमध्ये गेलेला आहे. तर त्याकरता एक आम्ही आमचे कर्मचारी आताच कर्नाटकमध्ये पाठवले असून त्यांनी तिथे सिमेंट पिल्लर आणि त्या सिमेंटला लोखंडी टोकदार काटे याचे लोखंडाचेच अशा प्रकारे एक मॉडेल आणलेलं आहे. त्याचं ते याच्यापेक्षा सौर कुंपणापेक्षा प्रभावी असल्याचे प्रथम निर्देशन आलेले आहेत. त्याचे सुद्धा अंदाजपत्रक तयार करून ते वरिष्ठांना सादर करण्यात येईल. 2002 पासून जिल्ह्यातील शेतकरी वन्य हत्तींच्या उपद्रवामुळे हैराण झाले आहेत. शेतकरी ग्रामस्थांना हत्तींपासून अभय हवे आहे, तर हत्तींना अरण्य हवे आहे. या अपेक्षांमध्ये हत्ती मानव संघर्ष मात्र दिवसेंदिवस तीव्रच होत चालला आहे. त्याची शासनाने दखल घेण्याची गरज आहे. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.